अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे नागपूर येथून सौ ज्योती पुरुषोत्तम पंत या ताईंचा. ताई म्हणतात, श्री गजानन संत थोर. जय गजानन. गजानन महाराजांच्या विषयीचं प्रेम तुमच्या मनात कुणामुळे निर्माण झालं असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर मी म्हणेन माझ्या वडिलांमुळे. आमचे वडील आम्हाला लहानपणी गजानन विजयमधील कथा रंगून रंगून सांगायचे. त्यामुळे सोबत मला गजानन विजय ग्रंथ वाचण्याचाही लळा लागला. आणि आता असं दिसतं आहे की माझ्याकडून माझ्या मुलाकडेही ही भक्ती पुढे सुरू राहणार, कारण महाराज अनुभव तसे देतच आहेत. 1983 साली माझं लग्न झालं. माहेरची मी ज्योती वावू, सासरला ज्योती पंत झाले. 1984 साली आमची मोठी कन्या प्राचीचा जन्म झाला. 1986 साली जुळी कन्यारत्न आम्हाला प्राप्त झालीत. तर आमच्या आदित्यचा जन्म 1991ला झाला. आज मी जे 1-2 अनुभव इथे सांगू इच्छिते त्या अनुभवाशी योगायोगाने माझ्या मुलामुलींचा संबंध आहे. आत्ता काही वर्षापूर्वी आमचा आदित्य जेव्हा MS करण्यासाठी अमेरिकेत जायला निघाला तेव्हा काळजीपोटी माझ्या मातृहृदयात विचाराची कालवाकाल होऊन इतक्या दूर माझ्या लेकाचं कसं होईल या विचाराने मी गजानन महाराजांना प्रार्थना केली आणि त्याची पाठराखण म्हणून एक फोटो त्याला देऊ केला व महाराज तुझी काळजी घेतील, मात्र मनापासून त्यांना नमस्कार करीत राहा असा सल्ला दिला. आदित्यही अगदी मनापासून महाराजांचं करीत असतो. त्याने श्रद्धेने तो फोटो जवळ ठेवून घेतला. आदित्य तिथे पोहोचला. महाराजांच्या कृपेने त्याचं सुरळीत सुरू झालं. काही महिने गेले असतील. एक दिवस आदित्य फोनवर सांगू लागला, आई, महाराजांचा फोटो दिसत नाही आहे. मी अगदी कानाकोपरा शोधला पण फोटो सापडला नाही. ते ऐकून इकडे मी अस्वस्थ झाले. महाराजांना म्हटलं, महाराज तुम्ही पाठीशी राहा. तिकडे आदित्यची निर्गुण भक्ती सुरू होती. काही दिवसांनी आदित्यचा एक मित्र देशपांडे अमेरिकेतून भारतात येणार होता. आदित्यने त्याच्याबरोबर इकडे काही सामान पाठवले. आम्ही ती पिशवी घ्यायला देशपांडेकडे पोहोचलो. त्यांच्या घराचं नाव गजानन माऊली. ते पाहून महाराजांना म्हटलं, महाराज तुमचा आशीर्वाद आहे असं मला वाटतं. आम्ही पिशवी घेऊन घरी परतलो. सामान बाहेर काढलं. लॅपटॉपचं कव्हर वर केलं तर आत गजानन महाराजांचा तो फोटो जो अमेरिकेत इतके दिवस सापडत नव्हता तो मला सापडला. मी फोटो छातीशी धरला. महाराजांना नमस्कार केला. आता आदित्य अमेरिकेत स्थिरावला होता. एक दिवस आदित्यचा फोन आला. तो ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातील एक मोठी कॉन्फरन्स होणार होती. जगभरातील 20-25 ठिकाणाहून अभ्यासक येऊन त्या ठिकाणी आपला प्रोजेक्ट मांडणार होते. आदित्य म्हणाला, आई तुमचे आशीर्वाद हवेत. मी त्या ठिकाणी आमच्या ऑफिसतर्फे जाणार, माझा प्रोजेक्ट सादर करणार आहे. मी म्हटलं, बाळा आमचे आशीर्वाद तर आहेच, गजानन महाराजांचे आशीर्वाद माग. फोटो रूपात महाराज इकडे आले आहेत. ते कसे आले हे एक आपल्या दृष्टीने गूढ आहे. असू दे, पण महाराजांचा सर्वत्र संचार आहे. ते ब्रह्मांड नायक आहेत. त्यांचा आशीर्वाद घे. त्या रात्री मी महाराजांच्या फोटो समोर धरून महाराजांना मनोभावी प्रार्थना केली. महाराज आदित्याच्या पाठीशी उभे राहा अशी विनवणी करता करता मला झोप लागली. त्या रात्री स्वप्नात प्रत्यक्ष महाराज समोर उभे ठाकले आणि त्यांनी आमच्या घरात प्रवेश केला. पहाटेच्या त्या स्वप्नामुळे मला अत्यानंद झाला. मी लगेच आदित्यला फोन केला. त्याला म्हटलं, आदित्य प्रत्यक्ष महाराज आलेत. काही विलक्षण घडणार. तुझा परफॉर्मन्स 1 नंबर होणार. ते ऐकून आदित्य बोलला, अगं आई हळू बोल, तुझं बोलणं ऐकून लोक हसतील. मी या बाबतीत इतका ज्युनियर आहे की हे संभवतच नाही. मी म्हटलं, अरे जिथे महाराज आहेत तिथे काय अशक्य आहे.
आमचं बोलणं संपलं. कॉन्फरन्सचा दिवस उजडला. कॉन्फरन्स पार पडली. कॉन्फरन्स हॉलमधून आदित्यने मला फोन लावला. आदित्य नंबर 1 ठरला होता. माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा बाहेर पडू लागल्या. गजानन महाराज की जय म्हणत मी त्या फोटोला पुन्हा नमस्कार केला. अशावेळी आपल्याला आयुष्यात पूर्वी घडलेल्या घटनांचा, जिथे महाराजांनी अशीच कृपा केली होती, त्या घटनांचा आठव होतो. मला मागे घडून गेलेला एक प्रसंग आठवला. 1987च्या एप्रिल महिन्यातील ही घटना. मला निश्चित तारीख आठवत नाही, पण तेव्हा माझी भोपाळची एक वहिनी आणि शाळकरी भाचा नागपूरला आले होते. माझे मिस्टर कुठल्याशा ट्रेनिंगसाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरी आमची प्राची जेमतेम 2.5-3 वर्षाची आणि लहान जुळ्या दीप्ती तृप्ती माझ्यासोबत होत्या. आदित्यचा जन्म तेव्हा व्हायचा होता. साहजिकच वहिनीने मला भोपाळात चालण्याचा आग्रह केला. तेव्हा मिस्टरांची अनुमती घेऊन प्रथम परतवाडा येथे असलेल्या नंदेला भेटून पुढे बैतूल मार्गे भोपाळ असा प्रवास आम्ही ठरवला. आम्ही परतवाड्याहून बैतूलसाठी निघालो. तिथून भोपाळची बस घेऊन पुढे जायचं होतं. संध्याकाळी 7च्या सुमारास आम्ही बैतूलला पोहोचलो. स्टँडवर खूप गर्दी होती. 3 मुली आणि सामान सांभाळताना आमची तारांबळ उडाली आणि त्या गोंधळात लहान प्राची कुठेतरी दिसेनाशी झाली. प्रथम वाटलं असेल कुठेतरी दिसेल, पण शोधाशोध करूनही ती दिसेना. मग मात्र मी घाबरले. महाराजांचा धावा सुरू झाला. भाचा पूर्ण बसस्टँड हिंडून आला. तिथे असलेल्या प्रत्येक बसमध्ये पाहून आला. भोपाळची एक बस सुटली, दुसरी सुटली. 1987चा तो काळ. आतासारखे फोन तेव्हा नव्हते. सहज संपर्क शक्य नव्हता. 25 दिशेच्या घरातील आम्ही 2 स्त्रिया, शाळेत जाणारा लहान मुलगा, सोबत 2 तान्ह्या मुली. परकं गाव. आता आमचा धीर सुटत आला. तिथे एक सरदारजी होता. त्याने खूप मदत केली. प्रत्येक नाक्यावर जाऊन सर्व सुटणाऱ्या बस चेक केल्या. हॉटेल्स, रिकामी बाकडे, चौकशी कक्ष, चहाच्या टपरीवर काही सुटलं नाही. यात रात्रीचे 11 वाजत आले. हळूहळू स्टेशनवर शुकशुकाट होऊ लागला. भोपाळची शेवटची बस सुटण्याची वेळ आली. आम्हाला त्या नवख्या गावात रात्री थांबता तरी कुठे येणार? या बसमध्ये चढायलाच हवं अशी समजूत सर्व घालू लागले. जबरदस्तीने मला 2 पायरीवर चढवलं आणि त्या बसच्या दारात मी जोरात टाहो फोडला. गजानन महाराजा, अरे अशी कशी जाऊ दिली माझी लेक? मला तुझाच आधार आहे. अशाने कोण करेल तुझ्यावर विश्वास? धाव गजानन महाराज धाव. मी जोरात ओरडले. तो समोर एक माणूस होता. तो मला म्हणाला, गजानन महाराजांचा धावा करते ना, मग घाबरते काय? सापडेल तुझी मुलगी. मग एक काम करायचं, इथून घरी परतण्यापूर्वी शेगावची वारी करूनच घराकडे परतायचं. मी म्हटलं, अरे बाबा, का नाही जाणार मी शेगावला? यात काही मिनिटे गेलीत आणि अचानक एक माणूस आला. तो हिंदीत बोलला, ए लो आपकी बेटी. इतका वेळ शोधाशोध करून न मिळालेली प्राची अचानक माझ्यासमोर होती. तो माणूस निघून गेला होता. रडत रडतच मी प्राचीचे पटापटा मुके घेऊ लागले. नुकतेच बोलायला शिकत असणाऱ्या प्राचीनं काही बोलावं हे शक्य नव्हतं. माझी मती गुंग झाली होती. मी अंतर्मुख होऊन विचारात मग्न झाले. बसने वेग पकडला. मनही वेगाने पुढे धावू लागले. तेव्हाच मी निर्धार केला की भोपाळहून परतताना प्रथम शेगाव गाठायचं. तोपर्यंत मनातल्या मनात स्मरण चालू ठेवायचं, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.